नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगची सुरुवात नवीन नाती जोडण्यापासूनच सुरू होत आहे. चला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तीच एकत्र येतात असं नाही, तर त्या दोन व्यक्तींमुळे दोन कुटुंब एकत्र येतात आणि अनेक नाती इथे नवीन जोडली जातात. तर हाच तो आज लग्नाचा दिवस आलेला आहे आणि सर्वात अगोदर तर इकडे हळद होणार आहे. तर हळदीसाठी पण मस्त अशी छान तयारी झालेली आहे. चला तर मस्त सकाळी सकाळी हळदीने हात मापून सगळ्यांना मस्त हळद लावूया.
कन्यादानाला इथे सुरुवात झाली आहे आणि असं म्हणतात की सगळ्यात श्रेष्ठ दान हे कन्यादान असतं आणि खरंच मी स्वतःला खूप लकी समजते की मला माझ्या नंदेमुळे हे कन्यादान करण्याचं सौभाग्य मिळालं. हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतलाय. लेक माहिराचं सोनं, लेक सौख्याचं क्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण. खरंच म्हणजे आपण आपल्या बाळांना असं तळहाताच्या फोडासारखं जपतो. त्यांची सगळी हौस मौज आपण पूर्ण करतो. त्यांचे लाड पुरवणं खरंच खूप वेगळं असतं. हे आई वडिलांसाठी मुलाच्या हाती आपल्या मुलीला सोपवणं कन्यादान करून, आणि तो क्षण म्हणजे खरंच आई वडिलांसाठी अतिशय भावुक क्षण असतो. लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून, मला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान. लग्न वगैरे सगळे प्रोग्राम खूप छान झाले जे तुम्ही बघितलेच आहेत. आणि आता विदाईचा तो क्षण आलाय, पण मी खरंच तुम्हाला नाही दाखवू शकत कारण म्हणजे माझं पण असं आहे की मी इमोशनल सीन असं बघेल, काही गोष्टी इमोशनल घडणाऱ्या, तर काही वेळेस मला पण डोळ्याशी भरून येतात. चला तर मी आजचा ब्लॉग इथे संपवते. कसे वाटले सगळे ब्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.